आवाज मराठी न्यूज 24। मिरज येथील सलग दुसऱ्या दिवशीही राजीव गांधी नगर येथे 16 फुटी मगरीचा वावर दिसून आल्याने नागरिकात घबराहट निर्माण झाली आहे। मिरज येथील राजीव गांधी नगर नाईक वस्ती या ठिकाणी पुराच्या पाण्यातून वाहून मगर आली आहे। जवळपास 15 ते 16 फूट लांब असलेली मगर गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात वावरताना दिसत आहे। या ठिकाणी 3 कुटुंब राहतात। या वस्तीच्या शेजारी असणाऱ्या वाड्याच्या बांधावर ही मगर बांधावर बसलेली नागरिकांना दिसली, त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। राजीव गांधी नगर भागाला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे। पुराच्या पाण्यातूनच अन्य ठिकाणाहून ही मगर आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांना माहिती दिल्यानंतर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच महापालिका अधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। मगरीचा वावर असल्या ठिकाणी नागरिक वस्ती असल्याने वन विभागाने त्वरित या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून नागरिकात घबराहट निर्माण झाली आहे। वन विभागाकडून या परिसराची पाहणी करण्यात आली आहे। 2024 सालच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये या ठिकाणी राजीव गांधी नगर या भागामध्ये, या मळे भागामध्ये नाईक वस्ती आहे। या नाईक वस्तीच्या आसपास एक मगर कालपासून आलेला फोन मला या ठिकाणी आज आला। त्या भागातील नाईक वस्तीवरल्या नागरिकांनी ती मगर बघितली आणि त्यानंतर मला फोन आल्यानंतर मी आमचे सहाय्यक आयुक्त मुल्ला साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांच्याशी संपर्क साधला। या भागातले नागरिकांचे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मगर समोर कालपासून असल्यामुळं। तर त्या भागामध्ये आज आमचे अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब आणि मुल्ला साहेबांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला आहे। वन विभागाचे अधिकारी आता या ठिकाणी येतील आणि कशा पद्धतीनं रेस्क्यू करतील त्या पद्धतीनं ते मगर पकडून त्यांनी न्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे।